राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्त्याचीच हकालपट्टी नेहमी का होते? म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री एका विश्रामगृहावर कशा अवस्थेत सापडला होता, त्यावेळेस त्यांची चौकशी पण झाली नाही आणि त्यांची हकालपट्टी पण झाली नाही. पण बारामतीच्या एका नगरसेवकाने एक स्टेटमेंट केलं, लगेच त्यांची हकालपट्टी झाली. हा काय चमत्कार आहे? किंवा याच्या अगोदर तटकरे आणि पटेलांबद्दल अजितदादांच्या अपघातानंतर जी काही टीका झाली किंवा सरकारच्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या विरोधामध्ये यांनी मात्र बोटं कापून घेतली होती आणि खरात प्रकरणानंतर जी ट्रोल झाली त्या प्रमुख नेत्यांची हकालपट्टी झाली नाही आणि सामान्य कार्यकर्त्याची मात्र लगेच हकालपट्टी होते. असं का? म्हणजे धनंजय मुंडेंची हकालपट्टी झाली, पण छगन भुजबळ अजितदादा हयात असताना सुद्धा सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चे मेळावे घेत होते. मंत्रिपदासाठी भुजबळ साहेब त्यावेळेस किती हट्ट करत होते, पण त्यांनी सरकारच्या विरोधात बंड पुकारून सुद्धा त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली नाही. मोठे नेते, सामान्यच कार्यकर्त्याची हकालपट्टी का? ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही नेता मोठा होत असतो, त्या कार्यकर्त्यालाच तुम्ही हकालपट्टी करणार. प्रस्थापित मोठ्या नेत्यांना ते नियम नसतात का? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि ही गोष्ट खरी आहे का? हकालपट्टी सारखंच. मग त्यांच्याच युवकच्या अध्यक्षानं एका सामाजिक संघटनेच्या लातूरच्या एका पदाधिकाऱ्याला शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या प्रकारात त्याने आंदोलन केलं म्हणून त्याला बेदम मारहाण केली होती. काही दिवसच त्याला फक्त पदावरून बाजूला केलं होतं, परत त्या पदावर बसवलं. का यांच्या हकालपट्ट्या होत नाहीत? म्हणजे याचा अर्थ सगळे मर्जीतले असतात, त्यांची कधीच चौकशी, चर्चा आणि हकालपट्टी नाही. सामान्य कार्यकर्त्याची मात्र गरज संपली की हकालपट्टी होते. यालाच आजची नवीन पार्टी एनसीपी म्हणायचं का? हा मला साधा पडलेला प्रश्न आहे. उत्तर असेल तर कमेंट करून सांगा. पण खरं आहे की खोटं आहे हे सांगायला मात्र विसरू नका.